हॅलो, नमस्कार. मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्हीही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आता छान अशी सकाळ झालेली होती, तर म्हटलं आज आहे ना आपण ज्या हॉलची जी स्लायडिंग विंडो आहे ना, तर तिला क्लीन करून घेऊया. कारण आरव तिथं खेळत असतो ना, तर नेहमी तिथं ते हात लागतात, त्यामुळं त्या खराब होतात. तर म्हणून मी आता ते कॉलिंगनी असं पूर्ण स्प्रे करून घेतलं आहे आणि असं कागदाने व्यवस्थित असं पुसून घेते. कागदाने व्यवस्थित डाग निघतात. तर आता आरव आलेला होता म्हणून मग मी आता ते एक साईडनी पूर्ण हॉलच्या आतल्या साईडनी दोन्ही काचा छान व्यवस्थित अशा क्लीन करून घेतल्या आहे. आणि बाहेरच्या बाकी होत्या तर त्याही आता मी नंतर करेल, कारण तो आता तिथं खेळतोय ना, तर तो पुन्हा मध्ये मध्ये करत असतो, म्हणून मी आता ते बंद केलं. आणि त्यानंतर मग आता जे टी व्ही युनिट होतं ना, मी ते साफ करून घेते. कारण मागच्या साईडला ओपन स्पेस असल्यामुळे ना भरपूर अशी धूळ येत असते. त्यामुळं प्रत्येक वेळेला आहे ना विंडोला आणि इथं जे टी व्ही युनिट आहे त्याला थोडासा रोज कपडा मारावाच लागतो, नाही तर पूर्ण अशी धूळ धूळ दिसत असते. आणि हॉलची स्लायडिंग अशी ओपन ठेवली ना, तर भरपूर अशी धूळ वगैरे येते. आणि मनी प्लांटचंही पाणी मला बदलायचं होतं, कारण 8 दिवसातून एकदा मी ते बदलवत असते. त्यामुळे जो मनी प्लांट असतो ना, तो असा छान टवटवीत राहतो. आणि जो लकी प्लांट आहे ना, त्याला पण मी 4 ते 5 दिवसानंतर आहे ना थोडंसं असं पाणी टाकून आहे ना पूर्ण असं वॉश करत असते. त्यामुळे ना तोही खूप छान असा मस्त फ्रेश दिसतो. तर इथून मी मनी प्लांट आता किचनमध्ये घेऊन जाते आणि पूर्ण असं व्यवस्थित त्यावरती पाणी टाकून आहे ना धुवत होते. तर तोपर्यंत आरवनी पूर्ण ज्या पिलो होत्या ना सर्व खाली फेकून आहे ना आणि खेळायचं काम चालू होतं. तर असं असतं, कितीही आवरलं ना, लहान मुलं ज्यांच्या घरात असतात ना, त्यांचं घर कधी स्वच्छ केल्यासारखं असं वाटत नाही. त्यामुळं आता त्यांचं लहान मुलंही असं असतात, तर तेही कुठे जाणार आहे खेळायला. तर त्यामुळं मग त्याने कितीही पसारा केला ना, तरी आम्ही नंतर तो झोपल्यानंतर मी तो आवरून घेत असते. पण जोपर्यंत तो खेळतोय तोपर्यंत मी हॉलमधला पसारा आवरत नाही, कारण मी जर आवरला तर तो पुन्हा ते तिथंच आणून ठेवणार आहे. त्यामुळं मग तो झोपल्यानंतर मग पूर्ण जे त्याचे खेळणी वगैरे आहे ते एका साईडला ठेवून द्यायचे. आणि दिवसभर घरामध्ये राहून पण मुलं आहे ना चिडचिडे होत असतात. कारण पूर्वी कसं असायचं, जेव्हा आपण गल्लींमध्ये अंगणामध्ये खेळायचो तेव्हा असं वाटत नव्हतं की आपण एका ठिकाणी कोंडल्या गेलेलो असतो. आता आणि त्यामुळं फ्लॅटमध्ये राहून राहून आहे ना लहान मुलं अशी चिडचिडे होत असतात. तर तसं स्वच्छ असा मनी प्लांट धुवून घेतला आहे, त्याचं पाणी पण बदललं आणि आता व्यवस्थित तो साईडला लावून ठेवते. कारण थोडासा वाढला आहे, पहिले जरा छोटा होता, तर आता व्यवस्थित त्याची वाढ झाली आहे. नंतर थोडासा मोठा झाला ना तर त्याला कुंडीमध्ये लावेल. आणि हेही बांबू प्लांटही छान असं स्वच्छ झालेला आहे. तर त्यात आहे ना थोडंसं कमी पाणी टाकलं ना, म्हणजे आपल्या बोटाच्या एका पेरा इतकं, तर तो खराब आणि पिवळा पण पडत नाही. आणि यानंतर मिस्टरांचे कपडे आलेले होते लॉन्ड्रीतनं प्रेस वगैरे होऊन, तर आता तेही व्यवस्थित लावून घेते. कारण भरपूर असे कपडे पुन्हा साचतात, तर धुवून एक साईडला ठेवत असते आणि जे प्रेस करून आलेले ना ते वरती ठेवते. म्हणजे जेव्हा त्यांना लागतात ना तेव्हा ते तसे काढून घेत असतात. तर एका साईडला शर्ट वगैरे ठेवते आणि एका साईडला साधा पॅन्टी आणि एक साईडला जीन्स वगैरे ठेवत असते. म्हणजे जेव्हा घालतात ना मग तेव्हा ते इझी पडतं बुवा
कपडे काढायला आणि कोणते घालायचे आणि कोणते धुवायचे वगैरे असतात, मग तेही खाली काढून ठेवत असते. आणि हाही एक डायनिंग टेबल आहे जो आम्ही फोल्डिंगचा बनवून घेतलेला होता. तर जेव्हा मी मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार धरलेले होते ना, तेव्हा देवीच्या पूजेसाठी मी तो तिथून इकडे आणून ठेवलेला होता. कारण मग त्याच्या जागेवरती ना मी पूजा वगैरे अशी मांडली होती शेवटच्या गुरुवार होता ना, तेव्हा उद्यापनाच्या दिवशी. तर मला हॉलमध्ये ती पूजा मांडायची होती किचनच्या समोर. तर म्हणून मग मी हा टेबल इथे आणून ठेवलेला होता. आणि आता मला स्वच्छ केल्यानंतर आहे ना, तिथं झाडू वगैरे करून हा टेबलही मला किचनमध्ये घेऊन जायचं आहे. कारण सकाळी मिस्टरांना जेव्हा जायचं असतं ना, त्यावेळा कॉफी वगैरे देण्यासाठी हा किचनमध्ये बरा पडतो, जवळच्या जवळ तिथे बसता येतं. फोल्डिंगचं असल्यामुळे तो कुठेही आपल्याला हलवता येतो आणि ठेवताही येतो. कारण त्याला खाली ही व्हील आहे, त्यामुळं मग उचलायची वगैरे गरज पडत नाही. अगदी हलक्या हाताने त्याला आपण लोटून दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाऊ शकतो. तर इथे ह्या रूममध्ये माझा देवारा आहे. तर मग इथं आम्ही सोफा असा करून घेतलेला आहे. तर थोडंसं असं बसण्यासाठी आणि एक साईडला वॉर्डरोब करून घेतलेले आहे. आणि ईशान्य कोपरा असल्यामुळे तिथं आम्ही देवारा वगैरे केलेला आहे. तर आज ह्या रूमची मी पूर्ण स्वच्छता करून घेते. तर हॉल किचन वगैरे माझं स्वच्छ झाडून पुसून वगैरे झालेलं होतं. तर आता मी हा टेबल इकडं मग हळूहळू घेऊन येते. कारण त्याला व्हील आहे ना, त्यामुळं मग तो इझिली असा आपल्याला एकट्यालाही सरकवता येतो. तर आता तो इथं मी किचनच्या असं साईडला लावून ठेवते. तर मग जेव्हा अगदी आपल्याला टेबलवरती जेवायला वगैरे बसायचं असेल ना, तर तेव्हा तो असा मोठाही करता येतो. आणि जेव्हा नसेल तेव्हा तो असा छोटा करून आपण साईडलाही लावू शकतो. कारण त्यामुळं जागा कमी लागते आणि आरवलाही खेळायला भरपूर अशी जागा होऊन जाते. कारण तो गाडी वगैरे चालवत असतो ना, तर मग त्याच्यासाठी इथली जागा मी अशी मोकळी ठेवत असतो. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा.